मैत्रिणींनो, सुगरण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बरं का. आज आला भाजी चपातीचा कंटाळा. मग म्हटलं असा झक्कास मेनू करायचा की सगळ्यांनी बोटच चाटली पाहिजेत. चला मग दही धपाटीचा बेत आहे बरं का. आता बघूया त्याचे साहित्य आणि कृती. यासाठी मी घेतली आहे ज्वारी पीठ, हरभरा पीठ, गव्हाचं पीठ, हिंग, ओवा, धने पावडर, तीळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा. लसूण जरा जास्त घालायचं, त्यामुळे धपाटीला मस्त टेस्ट येते बरं का. हे धपाटं आरामात 2-3 दिवस टिकतं, त्यामुळं प्रवासाला घेऊन जायलाही अगदी सोयीस्कर आहे. आता करायचं काय, हिरवी मिरची, जिरे आणि लसूण छान ठेचून घ्यायचं. खलबत्ता बघून घाबरू नकात बरं का. मिक्सरला जाडसर वाटलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात. सर्व पिठांचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे. आता ज्वारीचं पीठ, बेसनाचं पीठ हे आपल्याला सर्व प्रमाणातच घ्यायचं आहे. जर पिठं कमी जास्त झाली तर याच्या टेस्टमध्ये फरक पडतो बरं का. आपण आता सर्वप्रथम सर्व पिठं एकत्र करून त्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे. त्यानंतर घालायची आहे हळद. हळदीनेही मस्त टेस्ट येते आणि रंगही चांगला येतो. आता जाडसर वाटलेलं हे वाटण आपण यात टाकून घेणार आहोत. लसूण जरा जास्त टाकला की चवीलाही छान लागतं. तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकले तरीही चालेल, पण लसूण आणि जिरे हे मात्र ओबडधोबड वाटून टाकायचेच. नंतर टाकायचे आहे धने पावडर, हिंगमुळे हे पचायलाही हलकं होतं आणि चवीलाही छान लागतं. आपण यात बारीक चिरून कोथिंबीरही टाकली आहे. त्यानंतर टाकायचं आहे अगदी 2-3 चमचे तेल. तेलामुळं धपाट्याला थोडासा खुसखुशीतपणा येतो आणि धपाटा एकदम कडक होत नाही. आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात. आता यात आपण टाकणार आहोत लागेल तेवढे पाणी. लागेल तेवढे पाणी टाकूनच हे पीठ मळून घ्यायचे आहे. हे पीठ मळताना गव्हामुळं आणि बेसनामुळं यात ऑलरेडी चिकटपणा असतोच, तरी पण लागेल तेवढे पाणी टाकत हे मळून घ्यायचे आहे. ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसाठी ज्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपण मळतो त्याप्रमाणे हे मळायचं आहे. आता आपण धपाटी थापण्यासाठी पीठ तयार करून घ्यात. मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यात मीठ आणि हळद टाकणार आहोत. तुम्ही म्हणाल हे कशासाठी? धपाटं रंगालाही छान होतं आणि चवीलाही, कारण आपण मीठ घेतले आहे. नुसत्याच पिठावर जर धपाटं थापलं तर ते वरनं थोडंसं सपकसर आणि रंगाला पांढरट होऊ शकतं. आता आपण पिठाचा छान गोळा करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी गोळा करून घेतला आहे. आता आपण मिक्स केलेलं हळद, मीठ ते पीठ टाकून हे धपाटं छान थापून घेऊयात. धपाटं थोडंसं थापलं की आपण यावर टाकणार आहोत तीळ, म्हणजे तीळ छान चिटकले जातील आणि निघणार नाहीत. आणि आता आपण हे धपाटं छान गोल गरगरीत थापून घेऊयात. जास्त पातळ केलं तर धपाटं थापायला जास्त पीठ लागतं आणि धपाट्याची चव बदलते बरं का. धपाटं हे नाव धपधप असा आवाज करत थापल्यामुळं हे पडलं असेल बरं का, कारण ह्याला धपाटे देऊनच या धपाटीला छान गोल करायला लागतं. आता हे आपलं गोल गरगरीत धपाटं झालं आहे. आता मध्ये पाडून घ्यायचं एक होल. हे होल का पडतात हे आजीनं कारण सांगितलंच असेल की. आता तवा छान गरम करून घेतला आहे. आता त्यावर टाकूयात तेल. धपाटं जर लोखंडी तव्यावर भाजलं तर ते चवीलाही छान लागतं आणि आयर्न रिच होतं बरं का, त्यामुळं पौष्टिकताही वाढतेच. आता आपण धपाटं टाकल्याबरोबर लगेच लावून घ्यायचं आहे पाणी सर्व बाजूने छान लावून घ्यायचं. आता सर्व बाजूने पाणी लावून झाले की आपण याची फ्लेम थोडीशी लो करायची बरं का, आणि थोडंसं पाणी हडकलं की हे धपाटं घ्यायचं आहे पलटून. पाणी जास्त हडकलं आणि आपण धपाटं जर नाही पलटी मारलं तर धपाटं चिरतं, त्यामुळं पाणी हडकल्याबरोबर लगेच धपाटं पलटी करून घ्यायचं. आता एक बाजूने छान त्याला भाजू द्यायचं आणि वरच्या बाजूने छान तेल सोडायचं. चपातीला लावतो त्यापेक्षा थोडंसं तेल आपण इथे जास्त वापरणार आहोत, त्यामुळं धपाटं चवीला एकदम खमंग लागतं बरं का. आता हे धपाटं दोन्ही बाजूने तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचं बरं का. तयार आहे आपलं गरमागरम धपाटं. अगदी प्रवासात घेऊन गेलात तरी 3-4 दिवस आरामात टिकतं. या पारंपरिक धपाट्याचं रेसिपीचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये योग्य प्रमाणात दिलंच आहे. तरीही शंकांसाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकता. सुगरणीचं हे धपाटं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, बनवून बघा, आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.